प्रिय स्वामी भक्तांनो, जर तुमच्या जीवनात कुठल्याही कारणाशिवाय तणाव, कर्जाची ओझी किंवा घरात सतत वाद होत असतील, तर हे नक्की समजून घ्या की आजचा हा संदेश, हा मंत्र तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने एक खास शुभ संकेत घेऊन आला आहे. हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर स्वामींच्या कृपेची ती ऊर्जा आहे जी तुमच्या दुःखांना, वेदनांना, अडचणींना दूर करण्याची ताकद बाळगते. हा मंत्र खूप दुर्मिळ आणि प्रभावी आहे. जर तुम्ही हा मंत्र दिवसभरात मोबाईलवर हळू आवाजात लावला किंवा शांत चित्ताने 21 वेळा ऐकला, तर पहा, कर्जाचं ओझं हलकं होईल, मनावरील भार कमी होईल, घरात सुखशांतीची हवा वाहू लागेल. यात न कोणतं दांभिकपण आहे, न अंधश्रद्धा, फक्त थोडा विश्वास हवा, स्वामींवर नितळ श्रद्धा हवी आणि त्यांच्या नावाचं खरं स्मरण हवं. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक कसोटी ही तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाणारी एक पायरी असते. जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व मार्ग बंद झाले आहेत, तेव्हा समजून घ्या की स्वामी तुमच्या मदतीसाठी नव्याने मार्ग उघडणार आहेत. हे संकट म्हणजे स्वामींनी तुम्हाला त्यांच्या कृपेचा अनुभव देण्याची संधी आहे. ही केवळ एक उपासना नाही, तर तुमच्या आत्म्याला स्वामींच्या दिव्य चैतन्याशी जोडणारा तो पूल आहे, जो तुम्हाला आंतरिक शांती, बळ आणि सकारात्मक ऊर्जा देईल. हा अनुभव खूप शक्तिशाली आणि परिवर्तनकारी आहे. जर तुम्ही दिवसातून काही क्षण केवळ स्वामींच्या अस्तित्वावर लक्ष केंद्रित केले, त्यांच्या प्रतिमेकडे पाहिले किंवा त्यांचे हे नामस्मरण ऐकले, तर पहा, तुमच्या विचारांमधील नकारात्मकता दूर होईल, ध्येयपूर्तीसाठी नवीन ऊर्जा मिळेल आणि तुमचे घर स्वामींच्या आशीर्वादाने नेहमीच भरलेले राहील. यात कोणत्याही प्रकारचे दिखावा किंवा अवघड विधी नाहीत, फक्त शुद्ध भाव हवा, स्वामींवर अढळ निष्ठा हवी आणि तुमच्या प्रत्येक कृतीत त्यांचा हा मंत्र हवा. प्रिय स्वामी भक्तांनो, जर तुमच्या जीवनात पैशांची तीव्र चणचण असेल, कर्जाच्या डोंगरखाली दबले असाल, व्यवसायात सतत नुकसान होत असेल किंवा घरात आर्थिक कारणांवरून रोजच वाद होत असतील, तर हा मंत्र केवळ योगायोग नाही, हे स्वामींच्या कृपेने आलेला एक संकेत आहे, तुमच्या सर्व आर्थिक अडचणींवर कायमस्वरूपी उपाय. हा केवळ एक व्हिडिओ किंवा ऑडिओ नाही, ही आहे स्वामींच्या दिव्य शक्तीची प्रवाही ऊर्जा, जी तुमच्या आयुष्यातून दारिद्र्य, कर्ज आणि आर्थिक समस्या मुळापासून उपटून टाकण्याची प्रचंड क्षमता बाळगते. लक्षात ठेवा, हा मंत्र अर्धवट सोडून जाण्याची चूक अजिबात करू नका. जर तुमच्या जीवनात खरोखरच आर्थिक अडचणींनी थैमान घातले असेल, तर हा मंत्र तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण श्रद्धेने ऐकावाच लागेल, कारण ही ऊर्जा पूर्णपणे आत्मसात होण्यासाठी तिला वेळ द्यावा लागतो. अर्धवट सोडल्यास त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही आणि कदाचित तुमची आर्थिक स्थिती आहे तशीच राहील किंवा अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. हा अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी मंत्र आहे. जर तुम्ही हा मंत्र दिवसभरात शांत चित्ताने, पूर्ण एकाग्रतेने कमीत कमी 21 वेळा पूर्ण ऐकला किंवा मोबाईलवर मंद आवाजात सतत चालू ठेवला, तर पहा, तुमच्यावरील कर्जाचं ओझं आश्चर्यकारकपणे हलकं होऊ लागेल. अडकलेले पैसे मिळू लागतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. घरातील आर्थिक अडचणी दूर होऊन सुख, समृद्धी आणि शांती नांदू लागेल. स्वामी भक्तांनो, आज तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक अडथळा दूर करण्याचा क्षण आला आहे. जर तुम्ही पैशांच्या विळख्यात अडकले असाल, कर्जाच्या खाईत कोसळला असाल किंवा आर्थिक स्थैर्यासाठी झगडत असाल, तर हा क्षण तुमच्यासाठी स्वामी कृपेचा एक दैवी संकेत आहे. हा केवळ एक मंत्र नाही किंवा केवळ ऐकण्याचा अनुभव नाही, ही आहे स्वामींच्या अनंत सामर्थ्याची प्रत्यक्ष ऊर्जा, एक दिव्य संदेश जो तुमच्या आर्थिक नशिबाचे चक्र पूर्णपणे फिरवून टाकू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला खरोखरच या अडचणीतून बाहेर पडायचे असेल, तर हा मंत्र अर्धवट ऐकण्याची चूक आयुष्यात कधीच करू नका. स्वामींची कृपा आणि त्यांचे सामर्थ्य पूर्णपणे तुमच्या जीवनात उतरण्यासाठी या मंत्राची ऊर्जा तुमच्या रोमारोमात भिनणे आवश्यक आहे. जर तुम्ही हा मंत्र पूर्णपणे ऐकला नाही, तर तुम्ही स्वतःच स्वामींच्या पूर्ण आशीर्वादाला नाकाराल. तुमच्या आर्थिक समस्यांवर कायमचा उपाय हवा असेल, तर हा मंत्र शेवटपर्यंत पूर्ण श्रद्धेने ग्रहण करा. हा अत्यंत गोपनीय आणि शक्तिशाली स्वामी मंत्र आहे. जर तुम्ही हा मंत्र दिवसभरात शांत आणि एकाग्र मनाने केवळ एकदा नाही, तर पूर्णपणे न थांबता शेवटपर्यंत ऐकला किंवा कमीत कमी 21 वेळा पूर्ण ऐकून घेतला, तर पहा, तुमच्या माथ्यावरील कर्जाचा एक एक भार गळून पडेल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या मोकळे श्वास घ्याल. धनप्राप्तीचे बंद झालेले मार्ग अचानक उघडतील आणि घरात पैशांचा ओघ सुरू होईल. आर्थिक वाद मिटून घरात समृद्धी आणि शांततेची लाट येईल, जणू स्वामींनी स्वतः तुमच्या घराला आशीर्वाद दिला आहे. यात कोणताही देखावा किंवा कपट नाही, यात आहे फक्त स्वामींवरील तुमचा निश्चिम विश्वास
त्यांच्या नामाचे खरे सामर्थ्य आणि या मंत्राला पूर्णपणे आत्मसात करण्याची तुमची तयारी. स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या चमत्काराचा अनुभव घ्या. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात पैशांची टंचाई, कर्जाचा फास किंवा आर्थिक चणचणीमुळे आलेल्या त्रासाने तुम्ही त्रस्त आहात का? तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात चिंतेने आणि रात्रीची झोप पैशांच्या विचाराने उडते का? तर आता तुमच्या दुःखाचा शेवट होणार आहे. हा संदेश केवळ एक घोषणा नाही, तर स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात आलेला एक अभूतपूर्व बदल आहे. हे केवळ बोलके शब्द नाहीत, ही आहे स्वामींच्या असीम शक्तीची एक प्रगट रूप, जी तुमच्या दरिद्री अवस्थेला समृद्धीच्या शिखरावर नेण्याची क्षमता ठेवते. ऐका, जर तुमच्या मनात खऱ्या अर्थाने आर्थिक मोकळेपणाची तीव्र इच्छा असेल, तर ही एकच संधी आहे जी तुम्ही गमावू शकत नाही. हा मंत्र मध्येच सोडून जाणे म्हणजे तुम्ही स्वतःच तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग बंद करण्यासारखे आहे. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल हवा असेल, तर ही दिव्य धुनी लहर शेवटपर्यंत एक क्षणही न सोडता ऐका. एका क्षणाची घाई तुमच्या नशिबाचे चक्र चुकीच्या दिशेने फिरवू शकते. हा एक अत्यंत गोपनीय आणि परिणामकारक स्वामी चैतन्य मंत्र आहे. जर तुम्ही हा मंत्र दिवसभरात एकांत साधून पूर्ण एकाग्रतेने संपूर्णतः एका दमात एकही शब्द न वगळता श्रवण केला किंवा दिवसातून किमान 2 वेळा पूर्ण ऐकला, तर पहा, तुमच्या गळ्यातील कर्जाचे पाश पूर्णपणे गळून पडतील आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या मुक्त व्हाल. पैशांचे थांबलेले स्रोत पुन्हा प्रवाहित होतील. अनपेक्षितपणे धनप्राप्तीचे मार्ग उघडतील. तुमच्या घरातून आर्थिक कलह कायमचा दूर होईल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद अखंड राहील. यात कसलाही ढोंग नाही, कोणताही अंधविश्वास नाही. यात आहे फक्त स्वामींवरचा तुमचा गाढ विश्वास, त्यांच्या नावाचं खरं सामर्थ्य आणि या चैतन्यमयी ध्वनीला पूर्णपणे आत्मसात करण्याची तुमची इच्छाशक्ती. आत्ताच या अनुभवात स्वतःला झोकून द्या आणि स्वामींच्या चमत्काराचे साक्षीदार व्हा. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीतरी रात्री अशा गेल्या असतील जिथे उशा भिजल्या असतील, डोळे पाणावले असतील, जेव्हा कर्जाचा डोंगर समोर उभा ठाकला असेल, पैशांच्या विवंचनेने डोक्याचा भुगा केला असेल आणि मदतीसाठी हात पुढे केला तरी कोणीही दिसले नसेल. तुमच्या मनातल्या त्या अव्यक्त वेदना, तुमच्या डोळ्यातले ते अनुत्तरित प्रश्न स्वामींना माहीत आहेत. तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत त्यांना कळते. तुम्ही एकटे नाही, कधीच नव्हता. हा केवळ एक मंत्र नाही किंवा ऐकावे असे शब्द नाहीत. ही आहे साक्षात स्वामींच्या करुणेची वर्षाव, तुमच्या प्रत्येक दुःखाला कुरवाळून तुमच्या प्रत्येक वेदनेला शांत करणारी त्यांची मायेची फुंकर. हा मंत्र ऐकताना तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीवर जाणवेल, त्यांच्या डोळ्यातील वात्सल्य दिसेल आणि त्यांच्या कृपेने तुमच्या आतूनच सर्व दुःखे विरघळायला लागतील. आज या क्षणी तुमच्या सर्व दुःखांना स्वामीचरणी समर्पित करा. हा मंत्र ऐकताना तुमच्या डोळ्यातून येणारे अश्रू हे तुमच्या वेदनांचे नसून स्वामींच्या कृपेने झालेल्या शुद्धीकरणाचे आणि त्या अनपेक्षित शांततेचे असतील. या क्षणाचा अनुभव घ्या, कारण हा मंत्र अर्धवट सोडणे म्हणजे स्वामींच्या आलिंगनातून बाहेर जाण्यासारखे आहे. ही जीवनातील सर्वात मोठी संधी आहे जिच्यासाठी तुम्ही आजवर वाट पाहत होता. हा स्वामींचा अत्यंत पवित्र, हृदयाला स्पर्श करणारा आणि जीवनात क्रांती घडवणारा मंत्र आहे. जर तुम्ही हा मंत्र पूर्णतः एका शांत क्षणात तुमच्या अंतरात्म्यातून ऐकलात आणि स्वतःला स्वामींच्या चरणी समर्पित केलेत, तर पहा, तुमच्यावर असलेले कर्जाचे पाश केवळ सुटणार नाहीत, तर ते कधीच नव्हते असे वाटेल. एक अदृश्य हात तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. तुमच्या प्रत्येक आर्थिक समस्येवर स्वामींचा मार्गदर्शक हात येईल. तुमचे बंद झालेले दरवाजे उघडतील आणि घरात समृद्धीचा वर्षाव होईल. तुमच्या मनातली निराशा, ती अस्वस्थता, ती भीती पूर्णपणे नाहीशी होईल. तुमच्या आत्म्याला अशी शांती मिळेल की तुमचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतील. यात कोणताही देखावा नाही, फक्त स्वामींचे शुद्ध प्रेम आहे. तुमच्या श्रद्धेने आणि या मंत्राने स्वामी स्वतः तुमच्या जीवनात उतरतील आणि तुमचे अश्रू पुसतील. विश्वास ठेवा, हा अनुभव तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर क्षण असेल. आता वेळ आली आहे स्वामींच्या कृपेच्या या महासागरात स्वतःला पूर्णपणे बुडवून घेण्याची. हा मंत्र अर्धवट सोडण्याची चूक करू नका, कारण हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात आहे. शांत व्हा आणि हा स्वामींचा पवित्र मंत्र मोबाईलवर लावून ऐका. शेवटपर्यंत ऐका. स्वामी भक्तांनो,
आता रडण्याचे दिवस संपले. तुमच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू स्वामींना माहीत आहे आणि आता तो पुसण्याची वेळ आली आहे. कर्जाचा डोंगर असो, पैशांची विवंचना असो किंवा जीवनातील कोणतीही समस्या असो, आज या क्षणी ती स्वामीचरणी समर्पित करा. हा केवळ एक मंत्र नाही, ही आहे स्वामींची प्रत्यक्ष कृपा. त्यांचे सामर्थ्य तुमच्या सोबत आहे. हा मंत्र ऐकताच तुम्हाला स्वामींचा अभय हात तुमच्या पाठीवर जाणवेल, त्यांच्या डोळ्यांतील वात्सल्य दिसेल आणि त्यांच्या कृपेनेच तुमच्या आतूनच सर्व दुःखे विरघळून जातील. हा स्वामींचा अत्यंत पवित्र, हृदयाला स्पर्श करणारा आणि जीवनात क्रांती घडवणारा मंत्र आहे. जर तुम्ही हा मंत्र पूर्णतः एका शांत क्षणात तुमच्या अंतरात्म्यातून ऐकलात आणि स्वतःला स्वामींच्या चरणी समर्पित केलेत, तर पहा, तुमच्यावर असलेले कर्जाचे पाश केवळ सुटणार नाहीत, तर ते कधीच नव्हते असे वाटेल. एक अदृश्य हात तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. तुमच्या प्रत्येक आर्थिक समस्येवर स्वामींचा मार्गदर्शक हात येईल. तुमचे बंद झालेले दरवाजे उघडतील आणि घरात समृद्धीचा वर्षाव होईल. तुमच्या मनातली निराशा, ती अस्वस्थता, ती भीती पूर्णपणे नाहीशी होईल. तुमच्या आत्म्याला अशी शांती मिळेल की तुमचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतील. लक्ष द्या, हा मंत्र अर्धवट सोडण्याची चूक करू नका, कारण हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात आहे. आता शांत व्हा आणि हा स्वामींचा पवित्र मंत्र ऐका. ओम समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः. 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 ओम समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः.
ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। 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 ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः।
ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः।
ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ
समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय
सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः। ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः।
ॐ समर्थाय नित्यधनप्रदाय सर्वदुःखनिवारणाय नमः।